शेळीपालनाचा जोड व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यानं करायला हवा। शेळीच्या मांस आणि दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक छोट्या मोठ्या शेतकऱ्याला शेळीपालनासारखा पूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाची एक संधी असल्याचं मत जळगाव जिल्ह्यातल्या पिंपळे गावच्या संजय पाटलांचं आहे। संजय रावांनी आपल्या 25 एकर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन सुरू केलंय। येणाऱ्या काळात शेळीपालन वाढवण्याचा त्यांचा विचार आहे। आज आपण संजय पाटलांच्या शेतीपूरक व्यवसायाची पाहणी करण्यासाठी जळगावला जाणार आहोत। जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातल्या पिंपळे गावात संजय आणि गोपाळ पाटलांची 25 एकर बागायती शेती आहे। पण शेतीतून वर्षभर सातत्यानं नफा मिळत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या काळात संजय पाटलांना शेळी पालनाविषयी माहिती मिळाली। मग त्यांनी शेळी पालनाकडे आपला मोर्चा वळवला। 2007 ला मी एका शेतकऱ्याकडून एक 900 रुपयाचं एक करडू विकत घेतलं। 900 रुपयाचं एक करडू विकत घेतलं आणि आपल्या लहान चुलत भाऊ आहे त्यांच्याकडे मी चारण्यासाठी ती दिली। त्याच्यापासून त्यांनी वाढ सुरुवात केली। मला दिसली त्याच्यात काहीतरी आहे बुवा करण्यासाठी। संजय पाटलांच्या बंधूंनी शेळी पालनास सुरुवात केली। एका शेळीपासून सुरू केलेला त्यांचा व्यवसाय आज 25 शेळ्यांपर्यंत गेलाय। एक दिवसाचं बंदिस्त शेळी पालन आता मी मोकाट पद्धतीने चालू शेळ्या सोडतोय आणि पुढे बंदिस्त देखील मला करण्याचा विचार आहे आणि आधुनिक पद्धतीचा गोठा मला करायचा आहे। याच्यावरून मी माझी सुरुवात केलेली आहे आणि आता डेव्हलपिंग होईल या दृष्टीने मी काम करणार आहे। शेळीमध्ये आधुनिक आपल्याला काहीतरी पाहायला पाहिजे व आणि शेतकऱ्यांचं प्रेरणा मिळेल या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे। आज पाटील बंधूंचा शेळीपालन व्यवसाय अतिशय प्राथमिक अवस्थेत असला तरी त्यांच्याकडे बाजार मूल्यानुसार लाख रुपयांच्या शेळ्या आहेत। येणाऱ्या काळात ते शेळीपालनाचा व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहेत। शेळीपालन हा अत्यंत चांगला व्यवसाय आहे। त्याच्यातून अत्यंत शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थिती देखील आपल्याला मात करता येते। दुष्काळ आपल्याला वाटत नाही। आपण दुष्काळाचं जे वाटतं की शेतकऱ्यांना आपण आत्महत्या करतो, अरे आत्महत्या करू नका, शेळीपालन करा। शेतीला जोडधंदाच पाहिजे। जोडधंदा केल्याशिवाय आपण प्रगतीच करू शकत नाही। शेतीमध्ये नुसतं शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेळीपालन हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे। याच्यामध्ये नुकसान म्हणून काहीच नाही आहे। याला मेडिसिन लागत नाही, याला जास्त मेडिसिन लागत नाही, कारण नैसर्गिकरित्या तिला जर आपण तिचं पालन पोषण केलं ते अत्यंत फायदेशीर आणि चांगला व्यवसाय आपल्याला आहे। वर्षभरात दामदुप्पट देणारा हा व्यवसाय आहे। वर्षभरात आपण 1 लाख रुपये जर फिक्समध्ये टाकले तर कोणतीच बँक आपल्याला फिक्समध्ये एवढं डिपॉझिट देणार नाही, पण वर्षभरात आपण हा पैसा दामदुप्पट करू शकतो। म्हणून शेतकऱ्यांनी न घाबरता आणि न चांगला विचार करून शेळीपालन हा व्यवसाय करावा अशी मी माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे। संजय पाटलांनी शेळ्यांच्या चाऱ्यासाठी 1 एकरात लसूण घास, मका यासारखी पिकं घेतली आहेत। शेळ्यांना वेळेवर आहार, लसीकरण करण्याबरोबर त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिलं जातं। पाटलांकडे असलेल्या शेळ्यांचा स्थानिक गावठी वाण आहे। येत्या काळात सिरोही वाणाच्या शेळ्या वाढवण्याचा ते विचार करतायत। शेतकऱ्यांना आव्हान करते मी, शेळी पालन खरोखर करायला हवं। त्याच्यात खूप काही दाम दुपटी मिळू शकते आणि वर्षातून खूप काही उत्पन्न त्याच्यापासून फायदेशीर आहे आपल्याला। संजय आणि गोपाळ पाटलांनी शेतीला पूरक व्यवसाय सुरू करून शेती उत्पन्नाच्या अडचणीच्या काळात पर्यायी आर्थिक स्रोत शोधलाय। त्यांच्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यानं शेतीला पर्यायी व्यवसाय उभा करून तिच्यावरचं अवलंबन कमी करणं गरजेचं आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।